अकोल्यातील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सुट्टीवर आलेले जवान सुशील तेलगोटे यांना त्यांच्याच मित्रांसह इतरांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गंभीर जखमी झालेल्या तेलगोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दलित पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी संताप व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. अकोल्यातील जवान तेलगोटे यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना केदार यांनी पोलीस प्रशासनाला थेट सवाल केला. घटनेच्या ठिकाणी त्यावेळी किती मोबाईल लोकेशन सक्रिय होती, तसेच मारहाणीमागील नेमका उद्देश काय होता याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे असेही त्यांनी स्पष्ट केले. आणि आम्हाला मात्र आमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलीस स्टेशनला मारला आणि आता हा आमचा सुशील तेलगोटे असा मारला. त्याला बळ असल्याशिवाय मारलेला नाही, लक्षात ठेवा. कुणीतरी बळ दिला, ते प्रशासनातले होते का राजकीय होते, बळाशिवाय त्यांनी हे कांड केलेलं नाही. त्याच्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि स्पॉटवर किती मोबाईल ऍक्टिव्ह होते, किती लोकेशन ऍक्टिव्ह होते, अधिक आधुनिकपणे याची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी घेऊन या ठिकाणी आपल्याला लढायचं. मी आपल्याला आव्हान करतोय, शांत बसून चालणार नाही. बाहेर पडा, आवाज उठवा. त्यातल्या अर्चित चांडक यांना सुद्धा सांगतोय, तात्काळ जर या सायटी लावली नाही, आरोपीच्या घर बुलडोझरनी पाडलं नाही, आर्मीच्या चीफला सुद्धा सांगतोय की घरी येऊन लक्ष द्या, आमचा मोबदला आणि हक्क द्या, शहीदाचा आम्हाला दर्जा द्या. आणि या जर मागण्या लवकर मान्य केल्या नाही, अकोल्यामध्ये निळा झेंडा घेऊन भूतोन भविष्यती रस्त्यावरती राज्य उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आता वडील माझ्या बाजूला आहेत. रडून एकदम घाळ झाले. पोराला तर निर्दयीपणे मारलं, पण यंत्रणा साथ. पोलीस म्हणते जा आणि तुम्ही पुरावे आणा. दोन तरी आणा म्हणतात, दोन तरी आणा पुराय. साक्षीदार कुणी आणायचे, पीडितांनी आणायचे. तुम्ही काय आलायत रे बाबा? नोकऱ्या घातल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं लेकरू आहे. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी टार्गेट केलंय त्याची वर्दी कायदेशीर उतरल्याशिवाय हा पॅंथर शांत बसणार. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. जय सो. जोरात घोषणा द्या. 2 मिनिटं उभा राहा. एका वडिलांचा या ठिकाणी म्हातारपणाचा आधार या ठिकाणी गेलेला आहे. एका आईचा लेख त्या ठिकाणी गेलेला आहे. एका बहिणीचा भाऊ त्या ठिकाणी गेलेला आहे. एका लेकीचं कुंकू त्या ठिकाणी पुसलेलं आहे. हे बाळ बघा, 2 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. त्याला कळत नाही नेमकं काय झालंय. माझा बाप कुठे आहे, माझा पप्पा कुठे आहे. या लेकरावर एवढा अन्याय करण्याचा या हरामखोरांना कुणी अधिकार दिला? या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, लोकशाहीचं राज्य आहे का हुकुमशाहीचं राज्य आहे? इथल्या मुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला, इथल्या आमदाराला माझं एकच सांगणं आहे, या जवानाला न्याय भेटला पाहिजे, या आरोपीला फाशी झाली पाहिजे. इथल्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीमध्ये आपण घेतलं पाहिजे. अरे या देशाचा जवान आहे, तो कोण्या समाजाचा आहे, तो कोण्या जातीचा आहे, यापेक्षा तो या भारत मातेचा, या भारताचा तो जवान आहे. त्या जवानाप्रती तुम्ही असली हीन वागणूक, हीन भावना का ठेवली?
इथल्या आमदाराला खासदाराला माझा प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत या कुटुंबाला का भेट दिली नाही, या कुटुंबाचा का साथवण केली नाही, का तो माणूस या ठिकाणी मागासवर्गीय आहे, बुद्धिस्ट आहे म्हणून तुम्ही भेटला नाहीत का? तुम्ही जातीवाद करता का? इथल्या पोलिसांना आव्हान आहे, तुम्हाला पुन्हा या ठिकाणी हत्याकांड करायचं आहे का? आरोपीची लोक घराच्या आजूबाजूला राहतात, त्यांचा वास या ठिकाणी आहे, या घरातील सदस्यांना त्यांच्यापासून जीवाला धोका आहे. तात्काळ इथं गनमॅन असेल, इथं पोलीस प्रशासनाची व्हॅन असेल, तात्काळ या ठिकाणी लावा. आता त्या काकाने व्हिडिओ या ठिकाणी दाखवला, एक पोलीसवाला त्यांच्या अंगावर जाऊन जात आहे. इथला पोलीसवाला सदरक्षणाय खलनिग्रहणाय मानतो का मनुस्मृती मानतो? त्याला कोणी अधिकार दिला? ज्या वडिलांचा लेख वारतो त्याच्या अंगावर तो धावून जातो, त्या हरामखोर पोलीसवाल्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि इथल्या एसपींना विनंती करतो की त्या अधिकाऱ्याला, तो पोलीसवाल्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा येणाऱ्या परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत, आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, परंतु आमचे हात काही बांधलेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो जीवन भाऊ. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथल्या समाज बांधवांना, तरुणांना माझी विनंती आहे की त्याच्या घरात आग लागली म्हणून आपण घरात बसू नका. उद्या आपल्या घरी या ठिकाणी पेटणार आहे, आज त्यांच्या घरात खून झाला, उद्या तुमचेही खून होतील. पेटून उठा. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आपल्याला या जिल्ह्यामध्ये भव्य असा मोर्चा या ठिकाणी भाईच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून काढायचा आहे. जीवन भाऊ इंगळे साहेब, आपण नियोजन करा आणि या जिल्ह्यामध्ये एक निळं वादळ तयार करू आणि या कुटुंबामध्ये, या जवानाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वजण ठामपणे उभा राहू, एवढीच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय भीम. जय